काय चालू आहे बोल बाबा? की. काय चालू आहे बाबा इथं? काय नाही ग बसले. थांब थांब पुन्हा फोन करतो तुला 5 मिनिटं. काय चाललंय कोपऱ्यात तिथं? काय नाही हो, बसले होते. हं? बसले होते. बसली होती होय? हा फोन आला होता आईचा, ती बोलत बसली होती आईला. असं आहे का? काव काय काम होतं काय माझ्या? गप्पा चालू होते? काय नाही असंच बोलत होतं आपलं मायलिकीचं काय चालू असणार आहे. काहीतरी गप्पा चालू होत्या. नाही काहीच नव्हतं. माझ्या चाडा सांगत असेल. खरंच नाही म्हणा. खोटं खायला बोलू मी? मग कोणा चाडा सांगत होती? चाडे नव्हती सांगत, ती विचारत होती बाई तुझी तब्येत बरी आहे का, तू चांगलीस का, जावाई चांगली आहेत तब्येत खराब का, आहे म्हणा माझी एक ट्रक दिवाळीला ये. नाही नाही त्यांच्या 2 ट्रक आहेत का? त्यांच्या 2 ट्रकामध्ये खारी खोबरं त्यांना दे म्हणा वाटा लावून. तब्येत खराब झाली म्हणा तुझी. देते म्हणजे वाटा लावून. आमचा तसा विषय काहीच नव्हता आणि तुमच्या चाड्या चुगल्या काहीच नव्हत्या बरं का. आमचं आम्ही पर्सनल बोलत होतो मायलिकी. तुमचा काय विषय पण नव्हता फोनवर. 100% माझ्या चाडा तुमच्या ते करीत म्हणतात ना चोराच्या मनात चांदणं असतं, तसं तुमच्या मनात सारखं चालूच असतं. असं काय नाही, तसंच आहे काही. खरंच नाही. मग काय चालू सांग? काय नाही. हे असले खुसूड खुसूड गपची बोलून ना 90% पोरीचं संसार मोडलेत. कशामुळे माहिती का? हा नुसत्या जावायच्या चाड्या करतात लेकी आईला त्या आपल्या. हा करू नका अशा. तुम्ही ना सगळ्याच्या पंक्तीला मला पण माझ्या आईला पण बसू नका. माझी आई तशी नाहीये, कळालं का? आणि कोणतीच आई तशी नसते. कोणत्याच आईला वाटत नाही की लेकीनं संसार सोडून यावं म्हणून, कळालं का? त्यासाठी ना थोडं जावयानी पण नीट राहायचं आणि लेकीने पण थोडं सहन करायला लागत असतं. ही गोष्ट कळती मला. जावाय काय रस्त्याने उड्या हानी चालतोय काय? येडी नाही मी पण की कुणाचं ऐकून जायला. दुसऱ्याचं मला माहित नाही, पण आजपर्यंत 9 वर्षात मी कधी ऐकलंय का कुणाचं? ऐकलंय का सांगा मला. मी आईने सांगू द्या, बापाने सांगू द्या, मैत्रिणीने सांगू द्या, कुणी सांगू द्या, सगळ्या गावाने सांगू द्या, मी माझ्याच मनाचं केलं का नाही? उलट माझी आई मला काय सांगते माहिती का? ऐकावा जरा करावं मनाचं. माझी आई म्हणत असती, मला म्हणत असती, मी जरी सांगितलं ना काही बी तिथं कवाच आयुष्यात सांगत नाही, पण सांगितलं तर ती म्हणती की तुझ्या मनाला जे पटतंय तेच करतो. आणि मग आजपर्यंत मी ह्या 10-12 वर्षात मी माझ्याच मनाचं करीत आले, कळालं का? म्हणून आजपर्यंत संसार टिकलाय. आणि जर तशा चाड्या करायच्या असते ना, तसं तुम्ही जेवढं फसवलंय ना आम्हाला लग्न लावताना खोटं बोलून, तर कवा संसार मोठा असता आपला. आणि मी खानदानी, कळालं का? माझ्या बापाने दिलंय ना, ऐकून घ्या, मी खानदानी लेकरू आहे. माझ्या बापाने दिलंय ना, तर मरेपर्यंत मी तुमच्या दारात राहीन. एका टायमाला अर्धी भाकर खाऊन राहीन, पण तुमच्याच दारात राहीन. माझ्या बापाने लग्न होऊन येताना सांगितलं होतं, बाई दिल्या घरी का मेल्या घरी असतं. माझा बाप म्हणला होता, जवळ लेक सासर नवऱ्याच्या घरी नांदते ना, तवरच आई बापाची इज्जत असते. बापाने सांगितलं मी कधी वायाला जाऊन देणार नाही, कळलं का? माझ्या बाय बापाचे लय संस्कार भारी येतं. माझे आई बाप म्हणले त्याच दारात जगायचं आणि त्याच दारात मरायचं, कळलं का? त्याच्यामुळे ना तुमच्या मनात पण आणू नका की माझ्या आईचा फोन आला आणि हे होईन ते होईन. तुम्ही घरात ना काहीतरी आरुडा सांगत होतात आणि तुम्ही बोलत होतात माझी लेकरं सगळेजण, तुम्हाला डिस्टर्ब होईन म्हणून मी मागं फोनवर बोलायला आले. असं आहे होय? तुमच्या विषयी काय बोलत नव्हते, मनात काहीच आणायचं जाऊ नका. इथून पुढे फोन आला ना रेकॉर्डिंग करून ठेवते तुम्हाला, तुम्ही ऐकत आल्यावर. पण मनात काही पण आणि जाऊ नका, नको तमाशा करी जाऊ नका घरात. भांडणं खेळाशिवाय येडच नाही दुसरं.